महत्त्वाची लढाई या सामन्यामध्ये जो विजयी होईल तो विजयी संघाची 2 हात करणारे म्हणून हा महत्त्वपूर्ण सामना आपण पाहतो। या सामन्यामध्ये 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, जसं शोले पिक्चर मध्ये जो जय वीरूची जोडी आली होती तशी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये राहुल आणि आरडी फलंदाजीसाठी झाले सज्ज। गोलंदाजी मार्क वरती आपण गोलंदाज पाहतोय मयूर, पहिलं पॉवर प्लेचं षटक घेऊन येतोय। दोन्ही संघाचे 12वे प्रतिनिधी आमच्याशी आता मात्र जोडले गेलेत। मागील सामन्यामध्ये विचार केला तर थोडासा पेनल्टीचा सामना करावा लागला होता राजे बॉयज या संघाला। जाऊया एक चांगला खेळ, चांगला क्रिकेट दोन्ही संघांना देऊया बेस्ट ऑफ लक। पंच ओळतायत, ग्रीन सिग्नल देतात। 3, 2, 1 लेट्स प्ले गेम ऑन। पहिला चेंडू या ठिकाणी पॉइंटच्या डोक्यावरून धिडकावून दिलाय। चेंडूचा पाठमोऱ्या परिस्थितीमध्ये भाग मिल्का भाग, चेंडू मात्र जातोय प्रेक्षकांच्या भेटीला। पहिल्या चेंडूवरती A1 ब्रँडेडचा क्लासिक दर्जेदार खासदार चषक आकर्षक चौकार। 4 धावेने झाले, तोफा धडाडल्यात, मावळे सज्ज आहेत, कोण कोणावर भारी या ठिकाणी पाहतोय। मयूरवरती पहिल्या चेंडूवरती 4 आक्रमक भूमिका, कॉन्फिडन्स लेवल हाय, कारण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या आधी राहुलने घेतलेला आहे। पाय पकडण्याचा प्रयत्न या ठिकाणी पंचांकडे लाऊड अपील झाली, पंचांनी मात्र तटस्थ भूमिका। फुलरलेनचा चेंडू होता, ऑन साइडला फ्लिक करण्याचा प्रयत्न होता, मनगडाच्या सहाय्याने बॅट तर फिरवली मात्र बॅटवरती पूर्णपणे चेंडू आलेला नाही। पायावरती जाऊड आदळतोय, निर्धाव चेंडूची सांगता झाले। 2 चेंडू 4 धावा। पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती मयूर होते सज्ज, ऑन साइडला फ्लिक केलाय, चेंडू हवेमध्ये गुप्त गुगरात निघालाय, जाऊन स्थिरावतोय डीप मिड विकेट सीमारेषा पलीकडे षटकार। चांगला फटका, वेट अँड वॉचची भूमिका केली, आडव्या बॅटने या ठिकाणी परफेक्ट मिडल ऑफ द बॅट घेतलं, दिशा दाखवली डीप मिड विकेटची। क्षेत्र खाली होतं, ओळखलं होतं, भापलं होतं, सुंदर फटका त्या ठिकाणी सजवला। 6 धावा प्राप्त झाल्या। संघाची धावसंख्या धावपटलेवरती पाहतोय 10। 3 चेंडूंच्या अखेरीस पुढील चेंडू पुन्हा एकदा या ठिकाणी थोडीशी रचना केली जाते। स्विच हिट करण्याचा प्रयत्न, बॅटची लिडिंग एज आपल्याला पाहायला मिळते। आगळा वेगळा फटका खेळण्याच्या नादामध्ये राहुल मात्र या ठिकाणी पॅव्हिलियनचा रस्ता पकडेल। झटका क्रमांक 1 इगतपुरी संघाला राहुलच्या माध्यमातून गडीबाद। नवीन फलंदाज इंटर करतोय योगेश। राहुल मात्र चुकीच्या वेळी चुकीचा फटका खेळून बाद झालाय। ज्यावेळी सरळ बॅटने फटके धावा येत असतात तेव्हा आगळा वेगळा आडवा तिडवा फटका खेळण्याची गरज नसते, आणि या ठिकाणी मात्र चुकीचा फटका या ठिकाणी कलेक्टिंग करण्यासाठी गेला। मात्र राजे बॉयज संघाचा विचार केला तर योग्य वेळी विकेट प्राप्त झाले, कारण हवाई हमले करण्यास राहुल उत्सुक वाटत होता आणि त्याला मात्र या ठिकाणी शांत करणं गरजेचं होतं। मयूरने चांगला अप्रतिम चेंडू हाताळला आणि या ठिकाणी मात्र विकेटचं पतन केलं। नवीन फलंदाज योगेश स्ट्राईक वरती पाहतोय। मयूर पुन्हा एकदा राईट ओव्हर द विकेटने सुसज्ज होतोय। योगेशसाठी मात्र सिपला असलेला खेळाडू या ठिकाणी मिड विकेटला आणला जातोय, इनफिल्ड मध्ये सजवला जातोय। लोवर पेसरचा चेंडू या ठिकाणी गती काढून घेतली होती या चेंडू मधली पूर्णपणे। या ठिकाणी जर बघितलं या मैदानाचा थोडासा विचार केला पहिल्या दिवसापासून, या पहिल्या स्पर्धेला सुरुवात झाली ज्या सामन्यापासून, तेव्हापासून जर विचार केला तर कट्टर गोलंदाजांचा गोलबाला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय।
जो जो कट्टर गोलंदाजी करतोय, जो जो गोलंदाज या ठिकाणी मिश्रण करतोय, त्याला या ठिकाणी खोलवर टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा गतीमध्ये थोडस परिवर्तन, चांगला चेंडू हाताळतोय, षटक क्रमांक 1 ला येतोय. एका षटकाच्या अखेरीस संघाची धाव संख्या 10 वरती. फुलर लेनचा चेंडू होता, गती या ठिकाणी प्रदान केली नव्हती. सुंदर चेंडू हाताळला, षटक क्रमांक 1 लयासला. एका षटकाच्या अखेरीस संघाची धाव संख्या पाहतोय. लॉस ऑफ 1 विकेट. पॉवर प्लेचं षटक होतं. पॉवर प्लेच्या षटकामध्ये हाणामारी केली जाते. या ठिकाणी सुरुवात केली होती राहुलने दमदार, मात्र या ठिकाणी त्याला कुठेतरी चुकीचा फटका खेळताना माघारी परतवावं लागला. 2 चेंडू अखेरचे आपण पाहतोय, दोन्ही चेंडू डॉट आले. निर्धाव चेंडूची सांगता झाली. या ठिकाणी मात्र सांघिक दुसरं वैयक्तिक पहिलं षटक क्रमांक 2 हेमंत सोकांडे, मागील मॅचचा हिरो. मैदानाच्या आतमध्ये आता मात्र त्याला चमकदारी कामगिरी करावी लागेल, कारण अस्तित्वाची लढाई आहे. अस्तित्वाच्या लढाईमध्ये अव्वल दर्जाची गोलंदाजी करावी लागेल. जातोय राईट टाइम राऊंड द विकेट. पाहूया, आडव्या बॅटनं दिडकावून दिलाय, बीट केलं इनफिल्डला. चेंडू मात्र निघून जातोय डिक्लेअर झोनच्या आश्रयाला. एकच धाव. धाव संख्या धावफलकीवरती डबल डिजिट, डबल स्कोर, डबल 1. लॉस ऑफ 1 विकेट. 1.1 ओव्हर. स्ट्राईक मात्र चेंज होईल. आता मात्र स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळेल योगेश, ज्यांनी संत गतीने सुरुवात केली. 2 हवाई हमले खेळण्याचा प्रयत्न झाला. निर्धाव चेंडूचे खेळी खेळून आतापर्यंत अविरत आहे. स्ट्राईक वरती त्याला पाहतोय. हेमंतचा पुढील चेंडू
चला या ठिकाणी सामन्याला करूया पुन्हा एकदा सुरुवात. दुसऱ्या इनिंग मध्ये दुसऱ्या उत्तरार्धात आपण जातोय वळतोय. दोन फलंदाज लगेच पाठवायचे. राजेभाई शहापूर याची देही याची डोळा आनंदाचा सोहळा अनुभवतोय आपण. गणेश 11 गंगा रोड आयोजित खासदार चषक 2026चा महासंग्राम महाथरार चित्त थरारक सामन्यांचा आपण आस्वाद घेतोय. राजेभाई शहापूर विपक्ष क्लासिक इगतपुरी या दोन्ही संघांमध्ये रंगलेला थरार. 61 धावांची गरज आहे 5 षटकांमध्ये. या 61 धावांचा पाठलाग करण्यासाठी दोन मुलुक मैदानी तोफा या मैदानाच्या आतमध्ये धडाडताना आपल्याला पाहायला मिळतील. त्यांना तोफांना शांत करण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती होतोय सज्ज विकी. थोडी पंच झाले सज्ज आमचे UTC लाईव्हच्या माध्यमातून. कॅमेरामॅन सुद्धा सज्ज झाल्यात. आमचे अक्षय डिंगोरे सुद्धा सज्ज झाल्यात आणि उपस्थित सर्व मान्यवर व्यासपीठ या ठिकाणी सजलेलं आहे. शामियानामध्ये पाहतोय आपण मान्यवरांची उपस्थिती. या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या समक्ष या ठिकाणी आपल्याला ही स्पर्धा आणि हा सामना पाहावयास मिळतोय. उपस्थित सर्व क्रिकेट रसिक प्रेक्षक मायबाप आणि खेळाडूंचं मान्यवरांचं मी पुन्हा एकदा सायंकाळच्या सत्रामध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय. जाऊया मॅच मध्ये ज्या ठिकाणी रंगत ही वाढताना पाहायला मिळालंय. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत हेमंत आणि पराग. स्ट्राइक वरती हेमंत, नॉन स्ट्राइक वरती पराग. गोलंदाजीची कमान सांभाळतोय या ठिकाणी विकी. क्षेत्ररक्षण सजलंय. आउटफील्ड मध्ये आपल्याला दोन क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे आणि एक लॉंग ऑनला आहे. जाऊया पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. 6 टू गो. पहिला चेंडू धिडकावून दिलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. खिलाडी के मस्तक पे दस्तक देत षटकार. हेमंत नावाची चर्चा संपूर्ण दिवसात आहे. हम खडे तो सरकार से बडे दाखवून देतोय का त्याचा आज नावाचा बोलबाला आहे. पहिल्या चेंडूवरती मोठा दर्जेदार षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. आडव्या बॅटनं खेळलाय. कडवा प्रहार पाहायला मिळतोय. पॉवर प्लेचं षटक आहे. त्याला माहिती आहे 2 षटक पॉवर प्लेचे आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला धावा जमा करणं गरजेचं आहे आणि तशी सुरुवात त्याने दमदार करून दिली. चेंडू फेकायचंय पटापट. चला थोडी घाई करायची आहे मित्रांनो. एक चेंडू 6 धावा. सामना करतोय पुन्हा एकदा मॅच मध्ये विकी. हो या ठिकाणी लाऊड अपील आहे पंचांकडे. या पंचांनी मात्र पूर्णपणे दात फेटाळून लावले. उजव्या इष्टीला मला वाटते बीट करून जात असेल चेंडू. पंचांनी या ठिकाणी चांगली कर्तव्य दक्षता आपण पाहतोय. पूर्ण 3 दिवस स्पर्धा आपण पाहतोय. त्यामध्ये मोलाची कामगिरी तिन्ही पंचांची. चांगला कमबॅक म्हणता येईल. या ठिकाणी फ्लिक करण्याचा प्रयत्न होता बॅटचा आणि चेंडूचं पूर्णपणे मिलन झालं नाही. या ठिकाणी एका धावेवरती समाधान. गती काढून घेतली होती. चेंडूमध्ये परिवर्तन केलं होतं. बॅटची लिडिंग एज पाहायला मिळते. पुन्हा एकदा फाईनच्या क्षेत्रामध्ये चेंडू निघून जातोय. डिक्लेअरच्या आश्रयाला एकेरी धाव या ठिकाणी प्राप्त होते. 3 चेंडूंचा खात्मा झालाय. धाव संख्या 8 वरती. दोन्ही संघांची आपण जर पाहिलं तर एकमेकांच्या सोबत झाले गाठ. धाव संख्या 8. चांगला सामना. प्रेक्षकांच्या भेटीला समान तुल्य बळाचे दोन्ही संघ एकमेकांच्या समोर आपण पाहतोय आणि इथे मात्र एकापेक्षा एक सर्रास क्षेत्ररक्षक असू द्या, फलंदाज असू द्या किंवा गोलंदाज असू द्या, अव्वल दर्जाचे पाहावयास मिळत आहेत. ओपनचे सामने दिवस क्रमांक 3 पाहतोय. पुन्हा एकदा हेमंत स्ट्राइक वरती या पुढील चेंडूचा सामना करतोय.
दिडकावून दिला चेंडू ऑन साइडला, दूरवरला क्षेत्र कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स इन टू द फॅन. कडाडलाय छावा, मिळाल्या 4 धावा. लोअर फुल टॉस, त्याच्यावरती आक्रमण केलंय. चेंडू येतोय समालोचन कक्षाला, सलामी देणारा षटकार. एकापेक्षा एक सर्रास फटके या ठिकाणी हेमंतच्या बॅट मधनं. जणू काही हेमंतची बॅट या ठिकाणी षटकारांची बोलीभाषा कविता म्हणते आज. चेंडू मैदानावर कमी येणे, हवेमध्ये जास्ती. ज्या ज्या वेळेस हेमंत या ठिकाणी मैदानावरती येतोय फलंदाजीसाठी, यावेळेस मात्र पुन्हा एकदा बॅटचा फ्लो पहिले येऊन गेला. गुडलेनवरती चेंडू पडला, तो उसळी प्राप्त झाली. या ठिकाणी अंगा खांद्याला चेंडू लागतोय. षटक क्रमांक 1 लयास येतोय. षटकाच्या अखेरीस संघाची विचार केली तर 18 धावेंवरती. महत्वपूर्ण बाब म्हणजे या ठिकाणी एकही विकेट गमावलेला नाहीये. चांगल्या धावांच्या गतीला या ठिकाणी गती प्रदान केली राजेबॉय शापूर संघाकडून. विकीवरती अंमला जो हुकुमाचा एक काय त्याच्यावरती अंमला चढवल्यानंतर या ठिकाणी आपण बघत आलोय 18 धावसंख्या. आता मात्र समीकरण आहे 24 चेंडू आणि 43 धाब्यांची गरज. येणाऱ्या काळामध्ये आपल्याला समजेलच कोण या ठिकाणी संघ विजय प्रदान करतोय आणि पुढील सामन्यामध्ये NP स्पोर्ट्स संघाशी 2 हात करतोय. मात्र अजून भरपूर प्रवास पार करायचे. नवीन गोलंदाज बॉलिंग मार्क वरती होतोय सज्ज. फुलटॉस चेंडू फुल टोलून दिलाय. क्षेत्ररक्षक दुर्वर्ण चेंडूसाठी जातोय. चांगला झेल टिपतोय. पकडलाय झेल, संपलाय खेळ. परागचा पहिला झटका बसतोय, पहिला हादरा बसतोय. राहुलने या ठिकाणी थोडीशी चाहूल दिली, थोडीशी हुलकी दिली, त्याच्यावरती डुलकी मात्र परागने दिली. झटका क्रमांक 1, धक्का क्रमांक 1 राजेबॉय शापूर संघाला. राहुलच्या परागच्या रूपाने गडीबाद. नवीन फलंदाज किशोरला पाठवलाय. या हंगामामध्ये विचार केला फैजल तर किशोरचा बल्ला मात्र गरजतोय. अंबरजे संघाकडून तो खेळताना या ठिकाणी गणेश आणि त्याची सातत्याने आपण पाहत आलोय भूमिका अतिशय. नक्कीच आमचे सन्माननीय जयजी विदे साहेब उत्कृष्ट समालोचक, त्यांचं आगमन झालंय. स्वागत आहे सर. डाऊन द ग्राउंड फटका. चेंडू निघून चाललाय. पहिल्या चेंडूवरती तारा मंडळ मध्ये जातोय चेंडू. षटकाराची बोलीभाषा 6 धावा. दरम्यान खेळाडू कक्षाच्या मागे आमच्या शाळेच्या समोर ज्या कोणाची वाहन पार्क आहेत, ज्या कोणाच्या गाड्या आहेत मित्रांनो, त्या ठिकाणी लावू नका. त्या ठिकाणी थोडंसं 26 जानेवारीची तयारी चालू आहे, तिथून गाड्या काढायच्या मित्रांनो. चला पुढील चेंडूकडे वळूया. पुन्हा एकदा किशोर स्ट्राइक वरती आहे. सुंदर चेंडू या ठिकाणी खोलवर टप्प्याचा चेंडू होता. या ठिकाणी इनफिल्ड मध्ये स्टॉप केला जातोय. वेळेस बापलं ओळखलं. किशोरने हेमंतला इशारा दिला, ही धाव नाहीये, कुठल्याही प्रकारची जोखीम उचलू नको. आपल्या अंगा खांद्यावरती लास्ट मुमेंट पर्यंत आपल्याला सामना न्यायचाय. आपल्याला विजय करूनच प्रदान करायचंय. लोवर पेसरचा चेंडू, घुटना टेक, तमाशा देख, चेंडू निघून चाललाय. वाईडिश
काय घडलंय काय बिघडलंय या ठिकाणी समजेना उमजेना. नक्कीच त्या ठिकाणी लागला आणि परत पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आला. एकच धाव. नक्कीच देवांच्या या ठिकाणी चेंडू लागला म्हणजे देवांना सुद्धा मान्य नव्हतं की कुशरने या ठिकाणी मोठा फटका सजवावा, विविधतेने नटवावा. एकच धाव. जिथे मला वाटते जवळजवळ 4 झाले असत्या त्या ठिकाणी एकच प्रदान झाली. इनसाइड आउट. फटका सुंदर आहे. भाग मिल्खा भाग. शर्यत सुरू झाले. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी या 2 धावा यथोचित प्राप्त झाल्या. जोडल्या जातील धावफलकीवरती. धावसंख्या धावफलकीवरती पाहतोय 27. लॉस ऑफ 1 विकेट. दुसरं षटक प्रगती पथावरती. अखेरचा चेंडू शेष आहे, उर्वरित आहे, बाकी आहे. हेमंत स्ट्राईक वरती या वैयक्तिक 18 धावांवरती खेळी खेळतोय. अखेरचा चेंडू. गुगली टाकण्याचा प्रयत्न होता. इनफिल्डला बेदून चेंडू या डायरेक्ट हिट होता. लाऊड अपील आहे. नक्कीच इनफिल्ड नॉट आउट दिलेला आहे, मात्र चेक केलं जाईल. नॉट आउट. नॉट आउट आहे. सेफ आहे फलंदाज. चांगली रनिंग बिटवीन द विकेट हेमंत आणि किशोर मध्ये. 2 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. 2 षटकांच्या अखेर सगळ्याची धावसंख्या 28 वरती जाऊन पोहोचते. आपण पाहतोय धावफलक 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये 14च्या सरासरीने धावफलक हालतोय. आतापर्यंत जर विचार केला तर या स्पर्धेमध्ये 123 चौकार आणि 128 षटकार लगावलेले आहेत. यापुढे ते अविरत त्यांचं कार्य होत राहील. चांगली आपण वाहिनी पाहतोय. UTC लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. 2 शिलेदार आपण पाहतोय वरती. अगदी सकाळच्या 17 पासून ते सायंकाळच्या 17 पर्यंत संपूर्ण दुपारचा झळ सोसत या ठिकाणी ही स्पर्धा कव्हर करण्याचा प्रयत्न करत असतात. आणि मैदानाचा विचार केला तर पंच सुद्धा गेले 3 दिवस या उन्हामध्ये, रखरखत्या उन्हामध्ये सर्व आपली कामे, महत्त्वाची कामे असू द्या, ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या सोडून या ठिकाणी या मैदानाच्या आतमध्ये त्यांच्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत असतात. या सर्वांना खरंच एक अभिमानाचा आणि स्वाभिमानाचा सॅल्यूट आमच्याकडून तर बनतोयच. चला, स्पर्धेला थोडासा विलंब होतोय, थोडी घाई करायची आहे. सांघिक तिसरं. हरेश आलाय. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक येतोय, तो करणार नाही चुकी. इथे मात्र हेमंत सोकांडेला माघारी परतवावं लागेल. अखेर ही तलवार शांत झाली. गडी की आता मात्र कुठं वातावरण बघा, सजलंय, थटलंय, नटलंय, आनंदाला जाऊन भिडलंय. अठ्ठावीस धावसंख्या आहे धावफलकीवरती. दुसऱ्या विकेटचं पतन झालंय. हेमंत सोकांडेला हरेशने पहिल्या चेंडूवरती माघारी धाडले, म्हणजे मोठा प्रमुख शिलेदार या ठिकाणी गारद केलाय. आता मात्र जबाबदारी असेल कुणाल आणि किशोरवरती, अंगाखांद्यावरती ती घ्यावी लागेल. कुणालने सकाळच्या सत्रामध्ये चांगली फलंदाजी केली. इथं मात्र हरीश चांगला आपल्या संघाला मात्र या सामन्यामध्ये कमबॅक करून दिलंय. थोडीशी घाई करायची मित्रांनो, थोडंसं विलंब झालाय, त्याची आपण थोडंसं
वेळेला सन्मान द्या, वेळ तुम्हाला सन्मान देईल. सुंदर चेंडू, यॉर्करचा मारा, फुलर लेनचा चेंडू आपण पाहतोय. या ठिकाणी स्वागत केलंय कुणालचं. निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी होते. चांगली गोलंदाजी, चांगला कमबॅक म्हणता येईल. या ठिकाणी 2 षटकांमध्ये 28 धावा होत्या. कुठेतरी धावांना आकुंचन लावण्याचं काम या ठिकाणी हरेशच्या माध्यमातून केलं जातोय. पुन्हा एकदा बॉलिंग मार्गवरती सज्ज. अकूट टप्प्याचा चेंडू ओळखला, बापला धिडकावून दिलाय. डीप मिड विकेटला प्रोटेक्शन आहे, तो करणार नाही चुकी. पकडलाय झेल, संपलाय या ठिकाणी कुणालचा खेळ. गडी बाद, झटका क्रमांक 3. बघा, सन्माननीय बाळामामा म्हात्रे यांचा जन्मदिवस आहे आणि त्यांच्या नावाडी हा चषक आपण अनुभवतोय. खासदार चषक 2026. या ठिकाणी चांगली गोलंदाजी करतोय हरीश. प्रमुख शिलेदारांना या ठिकाणी त्याने मागे परतवण्याचा, माघारी धडकवण्याचा मनसुबा, विडा जणू काही विडा हाती घेतलाय आणि त्या प्रकारची गोलंदाजी सुद्धा तो करतोय. नवीन फलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये सोपान. डाऊन द ग्राउंड फटका साजला या ठिकाणी ऑन साइडला. हो 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 हो, काय झेल टिपलाय. फ्लॅट फटका होता, मात्र फ्लॅट वरती फ्लॅट केलं सोपनला. सोपानची पारी आल्या पावली, माघारी परतवल्या. बॅक टू बॅकचा सलग 4था विकेट. गडी बाद. चांगली गोलंदाजी, 4ही चेंडू टाकल्या. आतापर्यंत 3 गडी बाद केल्यात. आयाराम गयाराम तू चल मे आया. ज्यावेळेस मोठा झाड पाडायचा असतो ना फैजल, त्यावेळेस त्याच्या खोडावरती नाही तर त्याच्या मुळावरती घाव घातला जातो. आणि इथे मात्र हरीशने मुळावरती घाव घातला, म्हणजे हेमंतला बाजूला केला. बाकी सर्व आपोआप एका मागोमाग एक गडी बाद होत आहेत. चांगली गोलंदाजी केली हरीशने. हॅट्रिक वरती या वेळेस. पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड फटका. कुठेतरी संयमी पारी खेळावी लागेल. कुठेतरी चला आपण पाहतोय किशोर चांगली गेम खेळतोय. किशोरला या ठिकाणी साथ देणं गरजेचं आहे. मात्र जो येतोय तो मोठे फटके खेळण्याच्या प्रयत्नामध्ये बाद होतोय. कुठेतरी सन्मान दिला पाहिजे होता. या ठिकाणी तिसरा षटक आहे, अद्यापही भरपूर चेंडू शेष आहेत आपल्याकडे. आपण थोडासा विचार विनिमय करून या ठिकाणी अंगा खांद्यावरती जबाबदारी घेऊन या संघाला, आपल्या संघाला विजय प्रदान करून देण्यासाठी चांगला हातभार लावावा असा प्रयत्न करा पाहिजे. मात्र हरीश चांगला दबाव निर्माण केला या ठिकाणी. फटका साजलाय, आसमंतात गेलाय. पाहूया लांबी मोठी मिळेल काय. मात्र किशोर बाद होतोय. ना कद बडा ना पद बडा, मुसीबत में खडा वही सबसे बडा. हरीश या ठिकाणी लाजबाब गोलंदाजी करतोय. गडी बाद.
राहुलने पुन्हा एकदा त्याच दिशेला चेंडू, यावेळेस मात्र खोदून काढण्याचा प्रयत्न होता. बॅलची इनसाइड एज डिक्लेअरच्या आश्रयाला चेंडू निघून जातोय. इथे या ठिकाणी जर विचार करायला गेलो फैजल तर भूषणला आणि राजेश आणि भूषण ही सलामीला जोडी आपण पाहतोय. यांना कुठेतरी मोठे फटके खेळावेच लागतील. प्रयत्न अंतिम परमेश्वर म्हटलं जातो. सातत्याने प्रयत्न. राजेश मात्र स्ट्राईक वरती. नवीन फलंदाज झालाय. पहिल्या चेंडू पासून त्याला ठोकम ठोक करावी लागेल. तसं कल्पेश आला होता मैदानाच्या आतमध्ये येताना. थोडं माइंडसेट क्लिअर होतं की मला गेल्या गेल्या मोठे फटके खेळायचे. त्या ठिकाणी जर पाहिलं तर तशीच फलंदाजी कुठेतरी करावी लागेल. मोठा फटका इनफिल्डला बेधून चेंडू निघून गेलाय. पाठपोऱ्या परिस्थितीमध्ये चेंडूचा पाठला केला जातोय. एकदा पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न. चांगली गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा पूर्णपणे यशस्वी केल्यात. 2 धावेने धावफलक हलतोय. धावसंख्या 32. चौथं षटक पाहतोय. प्रगतीपथावरती 3 चेंडू टाकून झाले. 3 चेंडू शेष आहेत, उर्वरित आहेत. हे महत्वपूर्ण 3 चेंडू असतील राहुलसाठी. हे जर सुंदर हाताळतोय तर मात्र या ठिकाणी सामन्यामध्ये पकड. फटका सजवलाय चेंडू असं म्हणतात आहे. तारामंडळ मध्ये चेंडू निघून जातोय. प्रेक्षकांच्या भेटीला एवन ब्रँडचा खासदार चषक आकर्षक षटकार. मी मगाशी म्हटलं तर तीनही चेंडू खूप महत्वपूर्ण असतील कारण 2 चेंडू शेष आहेत. 8 चेंडू आणि 23 धाव्यांची गरज आहे. 23. 29 हवे होते. षटकार आलाय. 23 पाहिजेत. अजूनही 2 चेंडू शेष आहेत. स्टेप आउट झाल्यात. फटका फसलाय चेंडूच्या खाली. क्षेत्ररक्षक हसलाय. या ठिकाणी पुन्हा एकदा विकेटचं पतन. 6वा झटका बसतोय राजेशच्या रूपाने. गडीबाद. सात चेंडू 23 धाबा. काल आल्याने येते मी जर पाहिलं आपण विचार केला फैजल 7 चेंडू 24 धाब्यांची गरज होती शेरे संघाला आणि तिथून सामना काढला होता शुभम ठाणगेने. आणि सध्या स्थिती जर पाहिली तर या ठिकाणी सेम सामना आहे. मात्र इथे इगतपुरी आहे, समोर राजे बॉईज आहे. फटका फसलाय पुन्हा एकदा. सुंदर झेल टिपलाय. आयाराम गयाराम तू चल में आया. एका मागोमाग एक गडी बाद होत आहेत. फलंदाज मात्र या ठिकाणी जसं पत्त्यांचा बंगला कोसळावा तसं या ठिकाणी पूर्ण फलंदाजी कोसळले. समीकरण आता मात्र थोडंसं पारड जड वाटतंय इगतपुरी संघाचा कारण 6 चेंडू आणि 23 धाबा आहेत. नवीन फलंदाज इंटर करतोय. सियोग येतोय. चला 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 घाई करत राहा थोडीशी मित्रांनो. 6 चेंडू आणि 23 धाब्यांची गरज आहे. नक्कीच जाऊया पुन्हा एकदा मॅच मध्ये. अखेरचा षटक महत्वपूर्ण षटक हाताळतोय योगेश. बॉलिंग मार्क वरती या आणि स्ट्रायकिंग वरती या भूषण. हडव्या बॅटने खेळलाय चेंडू ऑन साइडला. 1 बाउन्स
इन टू द फॅन. वाघाची दहाड, फोडले पहाड, चौकार येतोय पहिल्याच चेंडूवरती. बघा या ठिकाणी का आकर्षक पारितोषिक आलंय सियोग तुपेसाठी. सियोगच्या प्रत्येक